नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही उन्हाळी सत्र परीक्षा होणार आहे, या संदर्भात माहिती देणार आहे. ज्यामध्ये परीक्षा वेळापत्रक जे आहे या ठिकाणी आलेले आहेत. बहुतांश जे आहेत 50% परीक्षांचे वेळापत्रक या ठिकाणी जे आहेत, आलेले आहेत. त्यापैकी जे आपली मुख्य परीक्षा वगैरे असतात, ज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी ॲडमिशन वगैरे घेतात, जसं की बी-ए, बी-कॉम, एम-कॉम, एम-बी-ए, एम-ए ठीक आहे. बी-एस-सी वगैरे, बी-सी-ए वगैरे आहेत. तर या संदर्भात आपण जे आहे या ठिकाणी जे एक्झाम टाईम टेबल आहे, त्याला आपण थोडंसं या ठिकाणी जे आहे डिकोड करणार आहे. सविस्तर या ठिकाणी आपण जे आहे थोडी माहिती वगैरे आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके. आता बघा समोर या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. आता हे जे 15-29 नंबरची लिंक आहे, ही मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, परीक्षित-अभ्यास.in यावर तुम्हाला यायचं आहे. वरती बघा मेनू बारमध्ये तुम्हाला एक्झाम टी-टी दिसते. ह्या एक्झाम टी-टीवर क्लिक करायचं आहे. वायसीएमयू समर एक्झाम या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी एक्झाम टाईम टेबल या ठिकाणी बघायला मिळेल. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी वगैरे जे काही प्रत्येकाच्या प्रोग्रामची तुम्हाला या ठिकाणी जे आहे पी-डी-एफ बघायला मिळतील. तुम्ही यावर देखील क्लिक करू शकता. ठीक आहे. आणि सर्वांनी जे आहे आपलं Android ॲप्लिकेशन घ्यायचं आहे, ज्यावर तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स वगैरे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील आणि मिळतील आपल्या ॲप्लिकेशनवरती. ठीक आहे. तर सर्वांनी परीक्षित अभ्यास ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. चला आता आपलं जे टाईम टेबल आहे त्यावर थोडक्यात आपण माहिती घेऊया. या ठिकाणी बघा बॅचलर ऑफ आर्ट्स जे की आपलं बी-ए आहे G01 जे की अजूनही सुरू आहे आणि सध्या काय आपल्याकडे बी-एचा हा एकच या ठिकाणी पॅटर्न आहे. एक नवीन देखील पॅटर्न सुरू झालेला आहे मागच्या वर्षीपासून. सेमिस्टर पॅटर्न आहे तो, पण तो थोडा वेगळा आहे. तो जर का आपण या ठिकाणी बघितलं, तर त्याला भरपूर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन वगैरे देखील मित्रांनो या ठिकाणी घेतलेला असेल. परंतु तो जो बी-ए आहे, बी-ए इन फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट. आता बघा मॅनेजमेंट आलं म्हटल्यावर तो जो पार्ट आहे तो कॉमर्स मॅनेजमेंटचा पार्ट होऊन जातो. बरोबर? तर हे बी-ए फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट जे आहे, हे एक बँकिंग क्षेत्रासाठी खूप मतलब अत्यंत उपयोगी आहे. तर हे नवीन बी-ए आहे, परंतु हे कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी बी-ए असणार आहे. परंतु आपलं जे बी-ए आहे, हे जुना पॅटर्न आहे G01 बरोबर. तर जे जुने विद्यार्थी आहेत, त्यांना या ठिकाणी बघा टाईम टेबल बघायला मिळेल त्यांना. यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे झालं आपला बघा या ठिकाणी बी-एचा टाईम टेबल आणि सोबतच मित्रांनो यामध्ये बघा बी-ए आणि बी-कॉम दोन्हीही या ठिकाणी टाईम टेबल जोडलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो या बघू शकता. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे. ठीक आहे. बी-ए, बी-कॉमचा टाईम टेबल आपल्याला समजला. आता बघा समोर जायचं आहे आपल्याला या ठिकाणी. एम-ए, एम-कॉम तर सध्या अवेलेबल नाहीये. बिलीप, एम-लिप या ठिकाणी आलेलं आहे. आता बघा बिलीपला देखील भरपूर विद्यार्थी ॲडमिशन घेतात. एम-लिपला देखील भरपूर विद्यार्थी ॲडमिशन घेतात. आता बिलीपसाठी जे आहे मित्रांनो तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. डायरेक्ट बिलीप तुम्ही करू शकत नाही. कारण बिलीप जो आहे मित्रांनो हा फक्त 1 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे या ठिकाणी. तर त्याचीच बघा एक्झाम जी आहे ती 28 मेला सुरू होणार आहे आणि 6 जूनला संपणार आहे. ज्यामध्ये 2 प्रॅक्टिकल असणार आहेत बघा तुमचा 1 जूनला आणि 3 जूनला तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे या ठिकाणी लायब्ररी कॅटलॉगिंग आणि लायब्ररी क्लासिफिकेशन्स बरोबर. हे तुमचे या ठिकाणी जे आहेत 2 प्रॅक्टिकल राहतील. बाकी तुमचे थिअरी एक्झाम होतील ऑप्शनल वगैरे धरून यामध्ये. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एम-लिपचं बघूया आपण. एम-लिपसाठी देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे बिलीप असणं आवश्यक आहे. तर बिलीप झाल्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे एम-लिप करू शकता. ओके. आता बघा या ठिकाणी जे आहे तुम्हाला 28 मे, 29 मे या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्हाला बघितलं तर एम-लिपला तुम्हाला या ठिकाणी कुठलाही प्रॅक्टिकल्स बघायला मिळत नाही. संपूर्ण थेअरी विषय आहेत या ठिकाणी. तुम्ही ते या ठिकाणी बघू शकता. तर जे विद्यार्थी बिलीप, एम-लिपला असतील त्यांनी कृपया काळजी घ्यावी. या ठिकाणी तुमचं वेळापत्रक आलेलं आहे. नंतर बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू मीडियम देखील आलेला आहे. बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. आता बघा जे विद्यार्थी अ, ज्यांना बी-ए करायचं आहे जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं मी या ठिकाणी, की बी-ए फक्त सध्या आपल्याकडे एकच अवेलेबल आहे जुना. तर त्यासोबत बघा तुम्हाला या ठिकाणी अजून एक बी-ए अवेलेबल आहे. कुठलं बी-ए अवेलेबल आहे? बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन जर्नलिझम. तर ठीक आहे, ज्यांना पत्रकार वगैरे व्हायचं असेल किंवा मास कम्युनिकेशन मीडियामध्ये जायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. कशामध्ये? जे-एम-सी किंवा एम-सी-जे मास कम्युनिकेशन जर्नलिझम यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा हा देखील ॲन्युअल पॅटर्न आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ठीक आहे. आणि असे 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. त्यांची देखील बघा एक्झाम 28 मे पासून सुरू होणार आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ठीक आहे. थर्ड इयरची एक्झाम 5 जून पासून असणार आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयरची एक्झाम जी आहे ती 28 मे पासून असणार आहे जवळपास 3 ते 4 तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर तुमची जी आहे या ठिकाणी थर्ड इयरची एक्झाम सुरू होणार आहे. ओके. तर जे विद्यार्थी बी-ए, एम-सी-जीला आहेत त्यांनी कृपया काळजी घ्यावी. नंतर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सेम त्याच्यामध्येच बघा डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. हे वरती बॅचलर डिग्री होती, आता हा डिप्लोमा आहे. ठीक आहे, 1 वर्षाचा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी डिप्लोमाला तुम्हाला टोटल 4 तुमचे पेपर असतात. ठीक आहे. तो 21 मे, 22 मे, 23 मे आणि 24 मे. आता बघा सर्वांना माहिती असेल डिप्लोमा आणि सर्टिफिकेशनची एक्झाम जी आहे ती अगोदर होणार आहे 21 मे पासून. ठीक आहे. म्हणजे 27 मे पर्यंत तुमचा डिप्लोमाच्या एक्झाम्स वगैरे या ठिकाणी मित्रांनो संपतील आणि नंतर तुमचं जे आहे या ठिकाणी जे तुमचं
सॉरी जे यूजी किंवा पीजीची एक्झाम असेल त्यानंतर तुमच्या 28 पासून सुरू होतील. तर जे विद्यार्थी डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन थोडक्यात एम-सी-जीला डिप्लोमाला आहात, त्यांनी P03 ची एक्झाम जी आहे ती 21, 22, 23, 24 या 4 दिवस तुमची या ठिकाणी डिप्लोमाची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्या. नंतर बघा एम-एचा सध्या कुठला टाईम टेबल अवेलेबल नाहीये. बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ आर्ट्स जुन्या पॅटर्नसाठी सेम टाईम टेबल असणार आहे या ठिकाणी. एम-कॉमचं बघा मित्रांनो जुनं आणि नवीन दोन्ही या ठिकाणी आपण दिलेलं आहे. बी-ए फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट जे की मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे, ते देखील तुम्हाला सांगितलं. एम-बी-एचा देखील मित्रांनो या ठिकाणी आज टाईम टेबल आलेला आहे. ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एम-कॉम ओ-डी-एल ऑनलाईन डिस्टन्स लर्निंगमध्ये बघा जो नवीन पॅटर्न आहे, त्यानुसार तुमची जी मित्रांनो एक्झाम असणार आहे सेमिस्टर 1ची ती 28 मेला सुरू होईल आणि लास्ट आपण जर का समजा 4 सेमिस्टरचा विचार केला, तर सर्वांची एक्झाम सोबत असणार आहे. त्यामुळे शेवटचा पेपर जर का मित्रांनो आपण या ठिकाणी बघितला, तर तुमचा जो आहे तो 7 जूनला तुमचा जे आहे शेवटचा पेपर असणार आहे या ठिकाणी. म्हणजे 7 जूनला तुमची पेपर संपेल. आता बघा सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी क्लासिफिकेशन करू शकता. सेमिस्टर 1चा जर का आपण विचार केला, तर 28 मेला सुरू होणार आहे आणि या ठिकाणी जो तुमचा पेपर संपणार आहे शेवटचा, तर तो तुमचा पेपर असणार आहे या ठिकाणी 3 जूनला. बरोबर. सेमिस्टर 1 संपणार. नंतर सेमिस्टर 2, नंतर सेमिस्टर 3, नंतर सेमिस्टर 4 असा एम-कॉम नवीन पॅटर्नचा टाईम टेबल या ठिकाणी असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी नवीन बी-ए सुरू झालं बघा मॅनेजमेंटमध्ये बघा या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी मीडियम. ॲक्चुअली हे इंग्लिश मीडियम आहे, पण तुम्ही पेपर मराठीमध्ये देखील लिहू शकता. कारण या ठिकाणी संपूर्ण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला जे आहे फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट हा एक कॉमर्सचा नवीन बी-ए आलेला आहे या ठिकाणी. 28 मेला एक्झाम सुरू होणार आहे आणि 4 जूनला संपणार आहे. तर 4 जूनला जे आहे तुमचं मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिकल असणार आहे. ठीक आहे. मॅन्युअल अँड मेकॅनाइज्ड हाउसकीपिंग प्रॅक्टिकल. ठीक आहे. या ठिकाणी तुमचं अशा प्रकारचं हे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं हे नवीन बी-ए असणार आहे या ठिकाणी. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 दिलेलं आहे. कारण हे फक्त मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे. त्यामुळे याला सेमिस्टर 3 अजून नाहीये. म्हणजे पहिलंच वर्ष आहे यांचं. आता जुलैमध्ये कदाचित यांचं सेमिस्टर 3 येऊ शकतं. म्हणजे येणार आहे. असं हे नवीन बी-ए आहे. तर ज्यांना कोणाला नवीन बी-एला ॲडमिशन घ्यायचं असेल हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट वगैरे यामध्ये, तर त्यांनी जे आहे फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट करू शकता. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला एम-बी-एचा टाईम टेबल बाकी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर का खाली गेलो, तर अजून बघा भरपूर टाईम टेबल या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास 50% पर्यंत टाईम टेबल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. एम-एस-सी आणि बी-एस-सी सध्या सध्या वेटिंगवर आहे. परंतु काही बी-एस-सी आणि काही बी-सी या ठिकाणी आलेला आहे. जसं की बी-सी-ए P32 हा खूप जुना पॅटर्न आहे, बंद झालेला आहे केव्हाचा. त्याच्यानंतर बघा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी-सी-ए आला होता, सी-जी-पी पॅटर्न 2016 वाला P131 हा जो अजून सुरू आहे. याच्यानंतर अजून एक आला होता बघा UG-G04 समथिंग काहीतरी होता एन-ई-पीमध्ये बी-सी-ए ठीक आहे. तर ते देखील आता या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता. त्याचा टाईम टेबल बाकी आहे अजून, परंतु जे P131 आहेत बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, तर बी-सी-ए वाल्यांनी कृपया आपला टाईम टेबल चेक करून घ्यायचा आहे. नंतर बघा बी-एस-सी इन कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण काय म्हणतो सी-एस-ए. सी-जी-पी पॅटर्न आहे बघा 2016 पॅटर्न. हा पॅटर्न आणि हा बी-सी-एचा पॅटर्न सेमच आहे. आणि नंतर बघा तुमचं मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सी-जी-पी पॅटर्न तो पण 16चाच पॅटर्न आहे एम-सी-ए. आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा एन-ई-पी पॅटर्न आहे बघा P163 तर याचा टाईम टेबल आलेला आहे एम-सी-एचा नवीन पॅटर्नवाल्यांचा ठीक आहे. हा पॅटर्न मागच्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. तर ज्यांनी एम-सी-एला ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांनी कृपया यावर तुमचा एक्झाम टाईम टेबल तुम्हाला बघायचा आहे. बी-एस-सी कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन बघा या ठिकाणी हा 2023चा पॅटर्न आहे म्हणजे हा एन-ई-पी पॅटर्न आहे बघा. हा 2016चा पॅटर्न आहे सी-जी-पी-ए आणि हा 2023चा पॅटर्न आहे एन-ई-पी. हा देखील 2 वर्ष आधी सुरू झालेला आहे. ठीक आहे. नंतर बी-बी-ए, बी-पी-एम या ठिकाणी दिलेलं आहे. ते देखील या ठिकाणी आलेलं आहे. बी-सी-ए आणि बी-एस-सी कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन यांचं देखील या ठिकाणी टाईम टेबल आलेलं आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी जे आहे स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स जे आहे, या सर्वांची एक्झाम या ठिकाणी टाईम टेबल आलेला आहे. बरोबर. आता बघा आपल्याला खाली जायचं आहे या ठिकाणी. अजून काही सर्टिफिकेशन्स आणि काही डिप्लोमा प्रोग्रामच्या देखील टाईम टेबल या ठिकाणी आलेला आहे. जसं की सर्टिफिकेटमध्ये क्रिएटिव्ह योगा असेल, परत तुमचं या ठिकाणी आरोग्य मित्र, पेशंट असिस्टंट, ठीक आहे. योगा टीचर वगैरे जे काही या ठिकाणी असेल नवीन पॅटर्न आहे हा. नंतर बघा तुमचं यामध्ये डिप्लोमामध्ये जर आपण विचार केला, फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या ठिकाणी डिप्लोमा आलेला आहे. त्याचा देखील टाईम टेबल आलेला आहे या ठिकाणी. ग्राम रोजगार सेवक ते देखील आलेलं आहे या ठिकाणी. आणि जे आपलं खूप फेमस आहे, तर असं जर का आपण विचार केला, P10 ठीक आहे. P10 शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम म्हणजे काय डी-एस-एम डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट याचा टाईम टेबल देखील बाकी आहे. याची देखील एक्झाम तुमची जी आहे ती 21 मे पासून ते 22, 23, 24, 25 पर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे. बी-एड ॲन्युअल आणि बी-एड स्पेशल एज्युकेशन या दोघांचा टाईम टेबल अजून आलेला नाहीये. स्पेशल एज्युकेशन काय सर्वांना माहिती असेल, जे अपंग विद्यार्थी असतात किंवा अपंग व्यक्ती असतात त्यांना या ठिकाणी बी-एड करण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जो बी-एड ॲन्युअल पॅटर्न आहे, तो तुमच्या ऑन सर्व्हिसवाल्यांसाठी असणार आहे या ठिकाणी किंवा एक्सपिरियन्सवाल्यांसाठी असणार आहे किंवा जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक अगोदर या ठिकाणी त्यांनी
प्रायव्हेट कोचिंगवरती किंवा कोचिंग केलेली आहे, ज्यांच्याकडे 4 ते 5 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल, असे विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत, बी-एडला पात्र असतात. ते बी-एड या ठिकाणी करू शकतात किंवा तुम्ही जर अपंग असाल, तर तुम्हाला कुठलीही अट न असता तुम्ही डायरेक्ट अपंगाच्या प्रमाणपत्रावर या ठिकाणी स्पेशल एज्युकेशनला तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो टाईम टेबल आपण क्लोज करूया. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही ते चेकआउट करू शकता. ठीक आहे. जसं की तुम्हाला आता बघा आता या ठिकाणी बी-सी-एची एक्झाम 29 मेला सुरू होत आहे आणि शेवटचा जर का आपण पेपर बघितला सेमिस्टर 4चा सहित, तर 9 जूनला तुमचा संपत आहे. 5 सेमिस्टर तुमचं संपत आहे 6 जूनला, चौथं सेमिस्टर संपत आहे 7 जूनला, तिसरं सेमिस्टर संपत आहे 10 जूनला, दुसरं सेमिस्टर संपत आहे 6 जूनला आणि पहिलं सेमिस्टर संपत आहे तुमचं 2 जूनला. ठीक आहे. 29, 30, 1, 2. 31 मेला तुमचा जो या ठिकाणी एम-पी-एस-सीचा पेपर असणार आहे. त्यामुळे 31 मेला एक्झाम होणार नाहीये. ठीक आहे. ती एक चांगली गोष्ट झाली नाही, तर पेपर एकदम खूप पोस्टपोन होत राहतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता टाईम टेबल. हा बी-सी-एचा एक सांगितला तुम्हाला. आता मित्रांनो आपल्याला यायचं आहे या ठिकाणी एम-बी-एच्या टाईम टेबलवरती. बरोबर. ज्याला मी पण लास्ट सेमिस्टरला आहे. एम-बी-ए बघा या ठिकाणी मित्रांनो सेमिस्टर 1 असणार आहे. ज्यांनी आता जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी हा फ्रेशर बॅच असणार आहे या ठिकाणी सेमिस्टर 1ची. त्यामुळे त्यांना भरपूर काही माहिती वगैरे नसेल. तर बघा मित्रांनो तुमचा 28 मेला पहिला पेपर असणार आहे एम-बी-ए 101 आणि तुमचा लास्ट पेपर असणार आहे 3 जूनला एम-बी-ए 105. ठीक आहे. असे तुमचे 5 कंपल्सरी विषय असणार आहे या ठिकाणी. तुम्हाला कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट नाहीये. सर्वांना सेम असणार आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी सेमिस्टर 2 असणार आहे. तर सेमिस्टर 2 कोणासाठी असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी 25ला ॲडमिशन घेतलं होतं, त्यांचं सेमिस्टर 1 जे आहे ते मेमध्ये झालं होतं आणि सेमिस्टर 2 जे आहे त्यांचं काय म्हणतो आपण त्याला डिसेंबरला झाला असेल किंवा जानेवारीमध्ये झाला असेल, बरोबर? सेमिस्टर 2 बरोबर? किंवा ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे आता जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, तर त्यांचं पहिलं सेमिस्टर जे आहे मित्रांनो, ते अ, जानेवारीमध्ये झालेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल आता 2601 वाले जे विद्यार्थी आहेत त्यांचं सेमिस्टर 1 असेल. ठीक आहे, थोडं कन्फ्युजन झालेलं आहे या ठिकाणी. आत्ता जानेवारीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांचं सेमिस्टर 1 ची एक्झाम राहील आता. ज्यांनी जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं, त्यांचं सेमिस्टर 2 ची एक्झाम असेल आता. त्यांना देखील या ठिकाणी सर्वांना कंपल्सरी विषय आहेत. फक्त एक विषय आहे ऑडिट कोर्स ऑप्शनल, सायबर सिक्युरिटी, इंग्लिश, ऑफिस टूल आणि कम्युनिकेशन स्किल. बाकी अरेबिक, जर्मन, फ्रेंच या ठिकाणी दिलेलं नाहीये. ते या ठिकाणी दिलं असलं तरी ते जुन्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना फक्त सायबर सिक्युरिटी, इंग्लिश, ऑफिस टूल आणि कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल आणि इंग्लिश सेमच आहे बऱ्यापैकी. सायबर सिक्युरिटी आणि ऑफिस टूल थोडंसं त्यामध्ये वेगळं आहे. तर त्याचा पेपर तुमचा ऑप्शनल जो आहे तो 2 जूनला होईल. म्हणजे तुमचा सर्वात पहिले तुमचा पेपर 2 जूनला होईल ऑप्शनलवाला. नंतर 4, 5, 6, 8 आणि 9. ठीक आहे. 7ला सुट्टी आहे कदाचित. असं तुमचं सेमिस्टर 2चं होईल. सेमिस्टर 3 परत बघा कोणासाठी असणार आहे मित्रांनो सेमिस्टर 3. तर या ठिकाणी बघा सेमिस्टर 3 असणार आहे. एक तर बॅकलॉगवाल्यांसाठी असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलं होतं बघा 25/01 म्हणजे 2025ला त्यांचं सेमिस्टर 1 झालं असेल बघा मे-जूनमध्ये. सेमिस्टर 2 झालं त्यांचं बघा जानेवारीमध्ये आणि सेमिस्टर 3 तुमचं आता असणार आहे एम-एमध्ये. तर त्यांची देखील या ठिकाणी एक्झाम असणार आहे आणि जे विद्यार्थी अगोदरचे जुने असतील त्यांचा देखील सेमिस्टर 4 जसं की माझ्यासारखे विद्यार्थी असतील ज्यांनी ॲडमिशन जे आहे 2000 काय म्हणतो आपण त्याला 24ला घेतला असेल, तर त्यांचं सेमिस्टर 4 आणि म्हणजे लास्ट सेमिस्टर असणार आहे या ठिकाणी. 4 ग्रुप आहेत टोटल दिलेले. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट बंद झालेलं आहे. जे जुने विद्यार्थी असतील बॅकलॉगवाले त्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. बाकी जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना फायनान्स ग्रुप, एच-आर-एम ग्रुप आणि मार्केटिंग ग्रुप हे 3च ग्रुप या ठिकाणी बघायला मिळतात. आपण जर का फायनान्सचा विचार केला मित्रांनो, तर तुमचं 6 जूनपासून एक्झाम सुरू होते आणि जवळपास ती 9 तारखेला संपते. सेमिस्टर 4चा जर का विचार केला, तर कंपल्सरी विषय तुमचे 28-29 मेला असणार आहेत, दुपारच्या शिफ्टमध्ये आणि तुमचा जो ग्रुप असेल परत सेमिस्टर 4 वाल्यांसाठी देखील या ठिकाणी बघा मार्केटिंगसाठी 30 मे, 1 जून, 3 जून आणि तुमचा जो ऑप्शनल विषय असणार आहे सेमिस्टर 4 साठी योगा आणि व्हॅल्यू एज्युकेशन तर त्यांचा 7 जूनला पेपर होईल, जो की खूप लेट आहे. तर तुमचा या ठिकाणी बघा पहिला पेपर होणार आहे तुमचा यामध्ये 30 मेला आणि शेवटचा होणार आहे तुमचा 7 जूनला. 4च पेपर आहेत तरी पण 8 दिवसाचा टाईम या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. असो सर्वांनी हा टाईम टेबल एकदा चेक करून घ्या, समजून घ्या. तुमचा कोणत्याही दिवशी काय आहे. तुमच्या घरामध्ये कॅलेंडर असेल, कॅलेंडरवरती मार्क करून ठेवा कुठल्या तारखेला कुठला पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि एम जुना पॅटर्न असल्यामुळे याला 80 मार्कांचा थेरी पेपर असतो. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष द्या. ठीक आहे. फक्त जे एम-कॉम आहे नवीन पॅटर्न त्यांना 70 मार्कांचा पेपर असतो, 30 मार्कांचं प्रॅक्टिकल असतं. परंतु एम-बी-एला सी पॅटर्न आहे 2016चा त्यामुळे 15चा त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे आहे सी पॅटर्नमध्ये 20 मार्कांचं प्रॅक्टिकल म्हणजे इंटर्नल एक्झाम असाइनमेंट वगैरे तुमच्या आणि 80 मार्कांचा तुमचा थेरी पेपर या ठिकाणी होणार आहे. तर थेरीमध्ये तुम्हाला बघा 16 क्वेशन लिहायचे असतात 20 पैकी. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 5-5 उपप्रश्न असतात. 5 पैकी 4 लिहायचे असतात. 5च मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी 5 गुण दिलेले असतात एका प्रश्नासाठी. म्हणजे टोटल तुमचे झाले 16 85 आणि असाइनमेंटला तुम्हाला जसं तुम्ही आता ऑनलाईन असाइनमेंट अपलोड केले असतील तुम्हाला त्या ठिकाणी 20-20 मार्कांचे असाइनमेंट असतील. नॉर्मली 15-16 मार्क सर्वांना मिळतात आणि थेरीला तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी मित्रांनो फर्स्ट इयरला कंबाईन पासिंग असते त्यामुळे अडचण नाही तुम्हाला. परंतु सेकंड इयरला तुम्हाला या ठिकाणी जे आहे सेपरेट पासिंग असते. तर फर्स्ट इयरचा जर का मित्रांनो या ठिकाणी आपण विचार केला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2ला तर तुम्हाला असाइनमेंट प्लस थेरी पेपर मिळून तुम्हाला ज्या या ठिकाणी 40 मार्क घ्यायचे असतात. म्हणजे तुम्ही तुम्ही ऑनलाईन जरी पेपरमध्ये जर समजा तुम्ही या ठिकाणी असाइनमेंटला तुम्ही दिले नाही
ऑनलाईन आणि तुम्ही थेरी एक्झाम दिली 80 मार्कांची, तुम्हाला त्यामध्ये 40 पेक्षा जास्त मार्क मिळले, तर तरी तुम्ही त्या ठिकाणी पास होता. परंतु मित्रांनो, हा नियम जो आहे तो सेकंड इयरला नसणार आहे. सेकंड इयरला सेपरेट पासिंग असेल. 80 पैकी 32 मार्क कंपल्सरी आणि असाइनमेंटला 20 पैकी 8 मार्क कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला असाइनमेंट देखील अपलोड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपलोड नाही केल्या, तर तुम्हाला त्यासाठी मार्क 0 मिळतील आणि नेक्स्ट टर्मला तुम्हाला जे आहे ऑटोमॅटिकली तुम्ही कंबाईनमध्ये येऊन जाता आणि तुम्हाला मग सेपरेट तुम्हाला 40 मार्कांची पासिंग घ्यावं लागते बॅकलॉगमध्ये. ठीक आहे. असा मित्रांनो तुमचा एम-बी-एचा टाईम टेबल या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला समजलं असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर कृपया आपण व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि कृपया सर्वांनी आपलं परीक्षित अभ्यास हे Android ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन Play Storeला उपलब्ध आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स वगैरे संपूर्ण गोष्टी या ठिकाणी मिळतील आणि स्टडी नोट्स ज्या आहेत आपल्या एम-बी-एच्या त्यावर देखील काम सुरू आहे. लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता आजपासून नवीन आठवडा सुरू झालेला आहे. पुढच्या 4-5 दिवसामध्ये जे आहेत नोट्स वगैरे या ठिकाणी अपलोड होतील. सेमिस्टर 2 साठी. सेमिस्टर 1 साठी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.